कडूसर चवीची जी मेथीची भाजी आहे ती गोडसर पद्धतीने बनवू आणि गरम गरम भाकरीसोबत चवीने खाऊ. मेथीची भाजी तर बऱ्याच पद्धतीने बनते, पण आज आमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनते ते पाहूया. त्यासाठी काय केलं तर सर्वात पहिले मेथी स्वच्छ करून घेतली. काही जण काय करतात की मेथीची नुसती पानं घेतात, तर तसं न करता कोवळी कोवळी जी देठं असतात ती पण घ्यायची. त्याने काय होतं, जीवनसत्व मिळतात. नंतर छान 2 पाण्याने धुवून काढायचे आणि चाळणीमध्ये निथळवून काढायचे. आता कसं आहे, नेहमी नेहमी जेवण बनवतात बायका, त्यांना माहिती असते हे सगळं. पण नवीन नवीन जी विद्यार्थी असतात, नवीन नवीन लग्न झालेल्या मुली असतात आणि पुरुष सुद्धा, त्यांच्यासाठी हे जरा माहीत नसतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी. म्हणून पहिल्यापासून सुरुवात. हे सर्व झाल्यानंतर मेथी बारीक चिरून घ्यायची. कोणतीही पालेभाजी पहिले साफ करून घ्यायची, नंतर धुवायची आणि मग बारीक चिरून घ्यायची. चिरायच्या अगोदर धुवून घ्यायची, कारण चिरून झाल्यावर धुतली तर तिचे जीवनसत्व पाण्याबरोबर वाहून जातात. अशा पद्धतीने आपली मेथीची भाजी बनवण्यासाठी रेडी आहे. नंतर काय चिरायचा तर कांदा. कांदा अगदी रेग्युलर मोडमध्ये चिरायचा आहे, म्हणजे जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही, अगदी नॉर्मल. अशा पद्धतीने कांदा चिरून झाल्यानंतर मिरची आपल्या चवीनुसार, आपल्याला जेवढं तिखट आवडत असेल तेवढीच मिरची घ्यायची. आता ही सगळी तयारी झाली तर गोडसरपणा कशाने येणार तर ओलं खोबरं. ओलं खोबरं मेथीच्या भाजीत लागतं सुद्धा छान आणि दिसतं सुद्धा छान. तर अशा पद्धतीने ही सर्व तयारी करून घेतली आणि गॅसवर ठेवला भिडाचा तवा. तवा गरम करून घेतला, त्यामध्ये तेल टाकलं आणि कांदा मिरचीची फोडणी दिली. अतिशय कमी साहित्य आणि भन्नाट चव. कांदा मिरचीची फोडणी छान परतून झाल्यानंतर मेथीची भाजी टाकली. सर्व नाही बरं का, थोडी टाकली. मग छान परतून घेतलं. आता त्यांचा व्हॉल्यूम कमी झाला, मग आता उरलेली भाजी होती ती टाकली. त्यानंतर झाकण ठेवलं, ती परतली नाही. छान वाफा निघायला लागल्या. 1-2 मिनटं वाफ येऊ दिली. बघा, थोडीशी भाजी नरमली. आता तिचं व्हॉल्यूम म्हणजे ती भरपूर दिसत होती ती कमी झाली आणि छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं. याने 2 गोष्टी होतात. एक तर आपल्याला मिठाचा अंदाज येतो आणि मीठ सगळीकडे व्यवस्थित लागतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने भाजी केली ना, ही भाजी छान हिरव्या रंगाची हिरवी कच्च राहते. आता माझा अनुभव तरी असा आहे. मग छान शिजवून घेतली आणि शेवटाला ओल्या खोबऱ्याचा कीस टाकून परतून घेतलं. झाली मेथीची भाजी तयार आहे. ही पद्धत आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब